नमस्कार मंडळी, अमूच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जसं तुम्हाला आपण सांगितलं वारंवार आपल्या व्हिडिओजद्वारे की अमूच्या गावामध्ये आपण असे काही मॉडेल्स उभे केले ज्यामध्ये मल्टिपल क्रॉप्स घ्यायचा आपण प्रयत्न करत असतो. सध्याला आपण काजू लागवड जी 2024च्या रोजी केली होती त्या प्लॉटवरती आपण आहोत आणि आता आपण पूर्ण भरून खतं टाकून घेत आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण एक्सेल कंपनीचं रिचसेल हे खत वापरत आहोत गेली 3 वर्षापासून. ऑर्गॅनिक फार्मिंग प्रॅक्टिस करत असताना आपण हे खत वापरत आहोत आणि अतिशय उत्तम रिझल्ट्स आपल्याला कलिंगड पीक म्हणा किंवा आंबा इस्रायल तंत्रज्ञान वापरलं आहे, त्यामध्ये आपण फुटवे बघू शकता. चांगला आपल्याला रिझल्ट्स पाहायला मिळत आहेत. तर एकंदरीत आपण त्या खताबरोबर सप्लिमेंटरी आपल्याकडची खतं पण वापरत आहोत. आता आपण काय करत आहोत, तर हे जे 2-2, 3-3 वर्षाचे काजू तुम्हाला दिसत आहे त्या प्लॉटवरती आपण 15x15 किंवा 10x10 वरती काही व्हेरिएशन्स यूज केलेले आहेत आणि त्या दरम्यान आपण आता खाली बुंद्याजवळ हे खत टाकून घेत आहोत, पूर्ण भरणार आहोत. पाऊस आता थोडासा उघडलेला आहे, त्यामुळे आपण ही कामं आता फटाफट करून घेत आहोत. ते खत आता आपण रिंगण स्वरूप करून एक एक गमेलं झाडाला बुंद्याजवळ दिलेलं आहे. ही बघा, आपण मुळं जी आली ती ह्या काजूचीच आहेत. ती आपण एक वीतभर अंतर सोडून आपण रिंगण केलेलं आहे. कॅनोपीच्या हिशोबाने आपण रिंगण करायचं असतं. आता सध्याला ही 2-2 वर्षाची रोप आहेत, त्यामुळे आपण वीतभरचं अंतर घेऊन रिंगण करत आहोत. त्यामुळे आपल्याला इझिली तिथे ती मुळं सापडत आहेत. काहीचं काम हे आहे की आम्ही चर पाडून ठेवत आहोत, त्या चरीमध्ये ती जाऊन प्रत्येक रिंगणमध्ये ते खत टाकत आहे. आणि अशा प्रकारे प्रूनिंग केल्यामुळे तुम्ही पाहू शकता, प्रूनिंग करणं फार गरजेचं आहे. इथेच बघा, सोपं उदाहरण. इथे आपण प्रून केलं होतं, त्यामुळे हे फांद्या फुटलेल्या आहेत. झाडाचा जो घेर आहे तो व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपल्याकडे एक फार मिसकन्सेप्शन आहे की आपल्याला झाडं मोठी होऊन द्यायची आहेत. झाडं वयाने मोठी होऊन द्यायची आहेत, पण त्या वयाप्रमाणे त्यांना व्यवस्थित जर छाटणी केली तर चांगलं फ्रुटिंगचं आपण एक्सपेक्टेशन्स ठेवू शकतो. आंतरपीक म्हणून आपण काय घेत आहोत, तर हळद लागवड केलेली आहे. हळद देखील आता रुजायला हळूहळू सुरू झालेली आहे. काही ठिकाणी कोंब आलेले आहेत, तिथे हिरवे हिरवे जे स्टम्प्स दिसतात वरती आलेले ते हळदीचे आहेत. तर अशा प्रकारे आपण 2 क्रॉप घेत आहोत. एक मेन प्रायमरी क्रॉप जे आहे ते आपलं येत्या काही काळामध्ये काजूचं असणार आहे आणि त्याचबरोबर आपण मध्ये जे आंतरपीक आहे ते हळदीचं घेत आहोत.